नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2025 ते 2026च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 17 मध्ये राजकीय वातावरण असून शिवसेना धनुष्यबाण पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक किशोर पाटकर, प्रभाग क्रमांक 17 प्रणाली अविनाश लाड आणि प्रभाग क्रमांक 17 सोनवी अविनाश लाड, 17 दिव्या गायकवाड यांनी प्रचाराला जबरदस्त वेग दिला आहे. वाशी परिसरात त्यांनी संपूर्ण विभाग पिंजून काढत घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला आणि धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. लाड फॅमिलीचा राजकीय दबदबा यावेळी विशेष चर्चेत आहे. प्रणाली व सोनवी या दोघीही उच्च शिक्षित, अभ्यासू आणि तरुण नेतृत्वाचे प्रतीक मानल्या जात असून त्यांच्या शिक्षणाचा व दूरदृष्टीचा थेट फायदा प्रभागातील विकासाला होणार असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रभागात लाड फॅमिलीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याआधी अविनाश लाड यांनी उपमहापौर पद भूषवत असताना वाशी परिसरात रस्ते, नागरी सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता व नागरिकाभिमुख कामांवर भर दिला होता. त्यांच्या या विकास कामांचा ठसा आजही मतदारांच्या मनात असून त्याच विकासाच्या जोरावर लाड फॅमिली पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात दमदारपणे उतरली आहे. राजकीय वारसा, अनुभव, विकासाची शिदोरी आणि नव्या पिढीचे शिक्षित नेतृत्व यांचा संगम असलेली लाड फॅमिली यावेळी शिवसेनेची ताकद ठरत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकीतही वाशी विभागात लाड फॅमिलीचा प्रचार झंझावात पाहायला मिळत असून मतदारांचा कौल त्यांच्याच बाजूने झुकताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेना धनुष्यबाण उमेदवारांचा लोकसंपर्क, सभा आणि घरोघरी प्रचार सुरू असून नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 ते 2056 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 17चे पुन्हा एकदा विजयाची पताका फडकावणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी प्रणाली अविनाश लाड. आता 17 नंबर पॅनल ब मधून निवडणूक लढवत आहे. मी ऑलरेडी एक टर्म कंप्लीट केलेलं होतं. आता मला दुसऱ्यांदा संधी मिळत आहे. आपल्या पक्षातर्फे शिवसेना आपला चिन्ह धनुष्यबाण या आपल्या पक्षातर्फे मला परत एकदा संधी मिळत आहे आणि लोकांचा प्रतिसाद असल्यामुळे मी त्यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढवत आहे आणि मला फुल कॉन्फिडन्स आहे की आपलं धनुष्यबाण आणि आपल्या शिवसेना इथे आपल्या प्रभागामध्ये आणि पूर्ण नवी मुंबईमध्ये भरभरून जिंकून आपले कॉर्पोरेटर बनून आपलं डेप्युटी मेयर आणि डेप्युटी मेयर दोन्ही आपल्याच पक्षाचं होणार असं मला ठामपणे विश्वास आहे. पाहिलं असेल, जर एंट्री करतानाच पाहिलं असेल की माझ्या मागे ज्या महिला भगिनी उभे आहेत आणि जे लोक उभे आहेत, हा लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला आहे. कारण गेली 20-25 वर्ष आम्ही ह्या राजकारणामध्ये आहोत, लोकांची सेवा करतो आहोत. सातत्याने लोक आम्हाला निवडून देतात आणि पुन्हा एकदा पक्षाने आम्हाला संधी दिल्यामुळे आणि मी माझा वॉर्ड लेडी झाल्यामुळे मी नवीन लोकांना संधी देणं, माझ्या मुलीला जी ग्रॅज्युएशन झालेलं एक नवीन पिढी यावी म्हणून माझ्या मुलीला संधी दिली आणि त्या पक्षाने आमचा विश्वास टाकलाय आणि तिला जी निवड केली त्यामुळे माझ्या महिला भगिनी एवढ्या खुश झाल्या आहेत की दादाने स्वतः पुरुष म्हणून उभा नाही आता महिलांना प्राधान्य दिल्यामुळे तिला पाठिंबा द्यायला एवढ्या महिला तिच्या पाठीशी उभे राहिल्या आहेत. प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळतोय कारण आम्ही जे काम करतोय लोकांपर्यंत काम पोहोचलेलं आहे आणि बाकी जे उभे राहतात ते फक्त निवडणूक आली की फक्त निवडणुकी फक्त 5 वर्षांनी उगवतात, जसे ते पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्यामुळे त्यांच्याकडे कोण बघणार नाही. आम्ही काम करणारे लोक आमच्या पॅनलमध्ये पाहिलं असेल, किशोर पाटकर साहेब हे सातत्याने निवडून येतात, मी स्वतः या ठिकाणी निवडून येतोय, आमच्या बाजूच्या दिव्या गायकवाड या सातत्याने निवडून येतात. आम्ही काम करणारे लोक आहोत. कोविडचा जेव्हा काळ होता त्या काळात सगळे हरवले होते, सगळे पळाले होते, पण त्या ठिकाणी ठामपणे मैदानामध्ये उभे राहिले असेल तर किशोर पाटकर, अविनाश लाड आणि दिव्या गायकवाड आणि हे जे प्रचंड आम्ही काम केलं त्या कामाच्या जोरात आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. आम्ही या ठिकाणी 100% आमचं पॅनल निवडून येणार, आम्हाला काही शंका नाही आणि लोकांच्या प्रतिसादाबद्दल लोकांचे आभार आहे. मी सगळ्यांना आवाहन करणार आहे की जी शिकलेली लोक आहेत, ही जे ग्रॅज्युएट टीम आहे, जे आमची जे पॅनलमध्ये सगळे शिकलेले लोक आहेत, यांना भरघोस मतदान द्या आणि आपली कामं करून घ्या. धन्यवाद. नमस्कार, मी सोनवी अविनाश लाड. भरभरून प्रेम मिळत आहे
30 वर्ष जे काम केलं आहे, माझे डॅड होते 30 वर्ष त्यांनी सगळं काम केलं आहे, एवढ्या लोकांची सेवा केली आहे, ते सगळं प्रेम मलाही ते दाखवत आहेत. आणि भलेही 30 वर्षांचा अनुभव त्यांचा असेल, पण पुढचे 30 वर्ष काम करून दाखवण्याची जबाबदारी माझी आहे. तर बस भरभरून प्रेम तर मिळतच आहे.